वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे शेतामध्ये. आपल्याला पण दिसतच असेल शेतामध्ये जरा गवत झालं म्हणून नांगरण पण चालू आहे आणि तुरीला नांगरण मारत तसंच खत पण घालत आहेत. हे खत आहे बघा, हिऱ्या हो. मी आलो वरच्या पट्ट्यात. ह्यानी विष्णू बघा काय करायला, आमचं जमीन लेवल करून घ्यायला हो जरा. अगोदर मोकळ्या जागेत नांगरण मारून घ्यायलेत, त्यानंतर आपल्याला बोध मारून घ्यायचे कांद्यासाठी. ह्यानी बघा घेतला की पटकन लावला की पटकन बघा, आणि बोध मारायला सुरुवात पण केली लगेच. त्यांनी सगळं इक्वल करून घ्यायला लागलंय. अँड फायनली असं झालं बघा, सगळं बोध वगैरे मस्तपैकी ह्यांनीच केलं बघा सगळं. त्यानंतर आम्ही गेलो शेंगाच्या पट्टीत. तिथं पण आपल्याला शेंगाला बोध चढवायचं आहे. आपल्याला दिसत असेल स्क्रीनवर बोध कसं चढवतात सगळं सर्व काही. मी आलो आज परत शेताला. ह्यानी बघा हो, पाईप कसं लोळत घेऊन चाललाय. आल्यावर लगेच झाडावर चढलं की ह्यानी एक दोन फांद्या तोडायचे तो म्हणून चढलाय बघा. तोडला पण लगेच. कांद्याचे रोप तरी आणून ठेवलेत पप्पा. पप्पानी पाईपला बसवण्यासाठी काहीतरी नवीन आणलेत, ते सगळं काढलं बघा मस्तपैकी पटापटा. आपल्याला दिसतच असेल पाईपला छिद्र मारायचं काहीतरी यंत्र आहे होय. हे आपल्याला पाईप तिथं बसवायचं आहे. हे पटकन सॉकेट बसून घेतले पप्पानी पटकन, आणि आम्ही लावलं कांद्याचे रोप. आपल्याला पण दिसतच असेल एवढं सगळं रोप आम्ही लावून घेतलं पटापटा बघा, आणि त्याला पाणी पण सोडलो लगेच. अँड फायनली असं दिसतंय बघा सगळं रोप लावलेलं. काय नाही, जरा बांधावर औषध मारायचं होतं म्हणून पप्पा सगळं औषध मिक्स करायला तर मेरा 71चं औषध घातले बघा, आणि मी पाणी पण घालायला लागलो आणि बांधावर सगळं मारून घेतलं पटापटा. तुमच्या बांधावर गवत आल्यावर तुम्ही कुठलं औषध मारता कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच.